माऊलींच्या सोहळ्याचा गोल रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। माऊलींच्या पालखीचं काल पहिलं रिंगण पार पडलं, त्यानंतर माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा आज पार पडतोय आणि त्यासाठीची ही तयारी देखील आपण पाहतोय। वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरलेला आहे। हातामध्ये भगवी पताका घेत वारकरी धावत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा सोहळा याची देही आणि याची डोळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांचा हा मेळा या मैदानावर जमल्याचं पाहायला मिळत आहे। तर जल्लोष देखील आपण पाहतोय। महिला वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी आहेत, फुगडी खेळण्याचा आनंद लुटतायत। विठू नामाचा गजर केला जातोय, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले सगळे वारकरी रांगोळ्यांच्या पायघड्या देखील टाकलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात या गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात देखील होणार आहे। वैष्णवांचा मेळा या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा आणि हे दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने विठू भक्त वारकरी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। हातामध्ये भगवी पताका घेतलेले हे सगळे वारकरी आणि हे सगळं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी जमलेला जनसमुदाय देखील आपण पाहतोय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडतोय। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा खऱ्या अर्थानं असतो आणि हा सोहळा दरवर्षी पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत असतात। पोलिसांच्या वतीने देखील सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि या रिंगण सोहळ्याची दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी वारकऱ्यांचा जनसमुदाय, वैष्णवांचा मेळा आपण पाहतोय। माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा गेल्या अनेक दिवसांपासून पायी वारी करत शेकडो किलोमीटरचं अंतर पार करत वारकरी पंढरीच्या दिशेने आता निघालेले होते। आता पंढरीच्या जवळ हे सगळे वारकरी पोहोचलेले आहेत। आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठा सोहळा पार पडणारे पंढरी नगरी देखील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। मजल दरमजल करत हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने प्रवास करतात आणि आता तो प्रवास थोड्यावर आलेला आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। रिंगण सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। अश्वांचं रिंगण आपण पाहतोय। अश्वधाव ही या ठिकाणी सुरू झालेली आहे। भगवी पताका आपल्या खांद्यावर घेतलेला हा वारकरी देखील आपण पाहतोय। तर रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। नयनरम्य दृश्य या रिंगण सोहळ्याचे आपण पाहतोय। माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण या ठिकाणी पार पडतंय आणि त्यासाठी अश्वांची धाव देखील आपल्याला पाहायला मिळते। हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी वारकऱ्यांची झालेली गर्दी, विठुनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजरामध्ये संपूर्ण परिसर आता दुमदमून गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर माऊलींच्या पालखीचा हा गोल रिंगण सोहळा आपण पाहतोय। रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर वारकरी त्या ठिकाणची माती उचलतात। ती माती आपल्या गावी घेऊन जातात आणि आपल्या शेतामध्ये टाकतात आणि ती माती शेतामध्ये टाकल्यानंतर पीक हे सुपीक येतं अशी भावना आहे वारकऱ्यांची आणि त्यानिमित्तानं माती गोळा करण्यासाठी देखील वारकरी धाव घेत असतात। रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणाची ज्या ठिकाणी अश्व धावले, ज्या ठिकाणाहून वारकरी धावलेत, ती माती गोळा करण्यासाठी भाविकांची गर्दी, वारकऱ्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। वैष्णवांचा मेळा भरलाय। भगवी पताका खांद्यावरती घेतलेले सगळे वारकरी विठू भक्तीमध्ये अक्षरशः न्हावून निघाल्याचं चित्र आहे।
तर माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा आपण पाहतोय। रिंगण सोहळ्याची ही दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। विठू नामाचा गजर केला जातोय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी आता तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या कित्येक दिवसांपासून हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत पालख्या आता पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे। पंढरीच्या वेशीवर वारकऱ्यांची उत्सुकता आता विठ्ठलाला भेटण्याची आस लागल्याचं पाहायला मिळतंय। पालखीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातले गावकरी असतील, वारकरी असतील, हे गर्दी करत असतात। पंढरी देखील आता या सगळ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री शिंदे देखील आज पंढरपूरमध्ये जाऊन वारकऱ्यांच्या साठी जी तयारी करण्यात आली त्या तयारीचा आढावा घेणार आहेत। दुसरीकडे आता पंढरपूरच्या वेशीवर या सगळ्या पालख्या येऊन पोहोचलेल्या आहेत। वैष्णवांचा मेळा पंढरीच्या या नगरीमध्ये आता सजल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 8 लाखापेक्षा अधिक भाविकांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। यावर्षी गर्दीचा उच्चांक होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी यावर्षी वारीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढण्याचा अंदाज देखील प्रशासनानं वर्तवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।